तुम्ही 2000 रुपये देता का? 2000 रुपये 10वीतल्या माझ्या मुलासाठी, काळजीने जुळणाऱ्या माझ्या बायकोसाठी, मुलाच्या कॉलेजच्या ऍडमिशनसाठी, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी, भारताच्या भाविक नागरिकासाठी कोणी 2000 रुपये देता का? फक्त 2000 रुपये. स्वार्थांत राजकारण्यांनो, ढोंगी समाजकारण्यांनो, क्रूर धर्मकारण्यांनो, भावनाशून्य दंगलखोरांनो, जाळपोळ करणाऱ्यांनो आणि दुकानं लुटणाऱ्यांनो, मानवी रक्कम तुमच्या हातून थंड झाले असतील तर या गरीबाच्या आक्रोशाकडे थोडं लक्ष द्याल का? पोटात अन्नाचा कल्ला असताना बेवीच्या देठापासून बोबलणं म्हणजे काय याचा अनुभव नसेल तुम्हाला कधी. पण आम्ही जन्मल्यापासून हेच करतो. पोट आणणं म्हणजे आम्हाला नवीन आहे. आणि तुम्ही पण सरायतीसारखे जीवन सीता पेटतात. धर्माच्या गप्पा कराव्यात त्या तुम्ही भरलेल्या पोटाने करते रक्षकाच्या घरात आणि शानगाडीतून फिरता आले की छान सुद्धा तुम्हाला धर्म देईल. आम्हाला त्यातला काही कळत नाही, वळत नाही, समजत नाही, उमजत तर नाही. आजपर्यंत वाटायचे की धर्मपालन ही फारच सोपी गोष्ट असेल. आपण आपलं काम करावं, हस्तीस 2 पैसे खिशात तर गरीबाला अर्धा पैसा द्यावा, भाकरीच्या तुकडा त्याला द्यावा, पर्सेंट समाधान मिळतं. याला तर समजायचं मी पुस्तकाने तरी असा शिकवलं मानधर्म आम्ही जमेल तसा जमेल तेव्हा पाळला. पण आजच कळलं की हा खरा धर्म नव्हे. खरा धर्म म्हणजे दुसऱ्याचा जीव घेणं, लोकांना जीवन जाणं, दंगाली भडकवणं, लूटमार करणं, स्त्रियावर अत्याचार करणं, या सुधर्माचा पराला हाच खरा धर्म. कोट्यावधी राष्ट्रसंपत्ती जाणणं हाच खरा धर्म. लाखोंना बेग करणं, त्याच्या शिवाशाप घेणं हाच खरा धर्म. आम्ही होतो बावळट. वाटायचे की धर्म हृदयात असतो, त्याला मनात असतो. पण नाही. धर्म मंदिर मशिदीसाठी असतो. त्याला हजारोच्या रक्ताची ताण असते. त्याला मानवता माहीत नसते, माणुसकीची चाळ नसते. आठवतं पुसट पुसट लहानपणी ऐकलेली गोष्टीचे राक्षस यापेक्षा काही वेगळे जायचे ते धर्माच्या रूपाने आलेच बहुधा. आपण आपले गरीब माणसे तिथभर पोटाची खडगी भरण्यासाठी ठीकभर लाभ आलो. पोटाच्या धर्म कोणाला सुटलाय हो. जीवाला जीव झालेले आणि माणसे आम्ही. हा दंगा पाहून आमच्या तोंडून शब्द फुटे ना. काय तुझ्याला खून के बदले खून. आमचं मंदिर तुमची मशीद, तुमची मंदिर आमची मशीद. तुमचे किती जळले, आमचे किती मेले, हे तर तो काय दिल पूर्ण व्हायचं. पाजण गोगाट गोंधळ गलबला पस 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 कानाचे पडदे पाहत आहेत. भयानक दृश्य पाहून डोळे सोमने तुझी भाई पाहत आहे. काय पण नाही यामागे. धर्म फक्त धर्मची पैसा, राजकारण, गुंडागिरी, सत्ता मिळवण्याची धडपड हे काय चालले. कोणता दिसून होता मी भारताला. हीच आमची प्रगती आहे, स्वातंत्र्य आहे की स्वराचार. काय वाटत असेल आमचे दिव्यान देताना ज्यांनी आपल्या रक्ताच्या बदल्यात हे स्वातंत्र्य मिळून दिलं. अजूनही आपल्याला यात काय भयानक भयंकर वाटत असेल तर मग भावनाशून्य झालो आहोत का आपण. आम्हाला मानवी जीवाची किंमत नाही. पण भविष्यात घडणारे भीषण घटनाचे पडगामी ऐकून येत की ठारबरेपणा म्हणायचे का. एका गटाला मंदिर बांधायचं, दुसऱ्याला मशीद. कमाल आहे. सगळ्या चांदी चालू दिसत आहेत. अनेक लोकांचे बळी गेलेत, जात आहेत. लाखोनी संपत्ती करते. जाणारे आणि जळणारे उरफुटून सुरू ओढतायत, आक्रोश करतायत. या तथाकथित धर्मगुरूच्या कानावर जात नाही की काय. मंदिरच्या पायासाठी, मशीदच्या कामासाठी सिमेंट वापरू नका. गुजरात जो रक्त माताची का झालेला तोच पुरेसा आहे. साधी होळी पेटवली तरी आम्ही त्यापासून 5-10 फूट दूर उभे राहतो. इथं जी जागती होळी आहे ती होळी ओरडते, करुणा मागते आपल्या जीवाची, शपथ घालते मुला बाळाची. तरी हृदयाला पाजर पडत असेल. जीवनच्या निर्णय कोणी शांतपणे बघत असेल तर ती नक्कीच वेळी माणसे. समजून घ्या माझ्या बांधवांनो, माझ्या मित्रांनो, माता भगिनींनो. आक्रोश करून सांगतो मी, कसा करून ओढतो मी. वनवा का भडकला त्याचा विचार करा. लक्षात ठेवा आमच्या शत्रूच्या सुतत देश त्याला ही अपेक्षा नसेल. इतक्या मोठ्या प्रमाणावर आपणच साध्य करून देत आहोत. आपणच आपल्या देशाच्या प्रतिमेला चिखल फासतो आहोत. आपणच आपले बांधव मारतो आहोत. अरे अरे काय बोलतो मी वेळा जाणू की भरमेश. माझा रोजगार केल्यामुळे त्या आमच्याच कारखान्यात जळाल्यामुळे. अरे अरे थांबा जरा.
कोणी 2000 रुपये देता का भारताच्या भाविक नागरिकांसाठी, त्याच्यानी भारताच्या उरल्या असलेल्या भविष्यासाठी? नसेल तर 100 रुपये द्या, नसेल तर राहू द्या. फक्त माणूस म्हणून सगळ्या जगू द्या आणि दानवेळ उपकार करा आणि दानवेळ उपकार करा. ऍक्शन. वा रे देशभक्त वा. वा रे देशभक्त, तुझ्यासारखे आणखी 2-4 देशभक्त झाले ना तर या देशाचे कल्याण होईल. अरे मला हाडा माताचीच गरज आहे. हा सरदार, चला घेऊन याला. ए, चाल्याचा सत्कार करो. चाल्याचा सत्कार करा चाल्याचा.